मॉर्निंग गाईज, तयारी झाली. आता कानातले घालते, जराशी केस विचारते. बाबा आणि मी चाललोय टिळ्याच्या कार्यक्रमाला. आमचा घरचा कार्यक्रम आहे. इथे चहा पिते आणि आमचा बाबूला आईना दम दे. चहा पिते तर नुसता माझ्या चहावर. मग घे बाबा कप घे. शोधायचा प्रोग्राम चालू आहे आता आमचा. बाबा रेडी झाले आणि आता चाललोय आम्ही टिळ्याच्या कार्यक्रमाला. बाबा पण येत आमचे. जरासं एक काम आहे आसनगावला, तो काम करू आणि मग निघू. ट्रेन आहे आम्हाला 10-12ची. इथं पण भेटलं आमच्या बाजूलाच. लिफ्टच्या इथे एक काम होतं आसनगावमध्ये, तो केला आहे. आता लिफ्टच्या इथे आम्ही उभे. बाबा गेले तो वरती. चाललंय पॅन खाली बसायचा. हां बाबा फॅन खाली फक्त काय माहिती. कंप्लीट 15 मिनटं लेट आले ट्रेन ना बाबा. अशीच ट्रेन उशिरा ना आपल्या साईडच्या. भूक लागले बाबांना. चहा पण पिता का? मग आम्ही बसलो गाडीत. मग गाड्या ह्या बघा, ह्या सगळ्या आमच्या टिळ्याला झाल्या. आणि मग आम्ही पाटोलला पोचलो. आणि ही आहे आमची नवरीबाई. मस्त मस्त जरासे शूट घेतले. आणि इथे कार्यक्रम चालूच आहे. आणि इथे द्यायला आम्ही गिफ्ट आणलेले ते बघा. आणि इकडे अभिदादाला व्हिडिओ कॉल करून दाखवत आहेत नवरी ती पण. आणि इकडे सगळं म्हणजे 5 सुवासनी, त्यांच्या बांगड्या बिंगड्या, त्यांची ओटी परत भरतोय साखरपुड्याची. त्याला पैंजण अंगठी ते सगळं घालायचं प्रोसिजर चालू आहे यांची. आणि इकडे नवरीची ननंदबाई तिला मोबाईल देतीये. इथं साखरपुड्याचे पेढे तोडायला घेतलेत. आणि इकडे याई भेट चालू आहे. आणि इकडे नवरीला सगळे तिच्या सासरच्या लोकांची ओळख करून द्यायला घेतले. ब्लॉगला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तू बोल ना, काय बोलतेस? या सगळ्या माझ्या पोरी आहेत, माझ्यापेक्षा मोठ्या आहेत. पण आता काय, ह्या माझ्या मोठ्या जावा आहेत. मीच बारकी ना. काय हाय कर. मला नाही घेतलं. आम्ही मुद्दामून नाही घेतले. व्ह्यूज कमी येतील ना. खाली काय तर छाडी छाडी पूनम का पूनम. ही कोमल, ही कोमल, कोमलच आहे. इथे फोटोग्राफर आहेत, फोटो काढतायत. ही साक्षी नाही ग, वडापाव. बोल साक्षी, बोल साक्षी. ब्लॉग मध्ये बनवता टाइम. ही माई, हिला बोलतात आदर्शा. विषय ही आमच्या मोठ्या ताई आहेत. म्हणजे तशी माझी पोरगी लागते, पण आता काय करायचं, वयाने मोठी आहे ना. आमची ब्लॉगर आहे मोनिकी. तशी मोनिका दिगूबाईची मोनिका. सासूबाई ते सासूबाई. इथं जेवणाची सोय खूप छान होती. आणि मग लगेच उंबरमाळीला जायला लगेच दादांची गाडी होती. तेवढाच आनंद असतो. दादा तुम्ही ड्रायव्हर नाही, तुम्ही मोठी माणसं आहेत. एवढं थकून आलोय आम्ही. इथं आता उंबरमाळी स्टेशनला बाबा आणि मी येत. मग तिथून जाऊ शहापूरला. बाबू उठलाय आमचा. बाबू निस्तार रडतोय. आता घरी गेल्यावर दाखवते तुम्हाला. आणि आता थंड थंड काहीतरी पितो, कारण का एवढा गरम झालाय ना, बापरे. हा, बँकेजवळ डेअरी कुठल्या? लाडकी पैसे काढायला तिथं. हां हां, जस्ट आसनगावला पोहोचलो.
बाबा येतात तिथून मी ऑटोमॅटिक याच्यावर चालले स्ट्रेस. माझ्या अगोदर आले फर्स्ट काम आहे बाबांचा. बाबूला काहीतरी खाऊ घे की मजा कुरमुरा कॅरी बॅग आहे द्या. 2 मला खाऊ घेतलं. बाबांना दिसत नाही. माझा बाबू मेडिकलला येऊन माझी वाट बघतोय. बाबूला द्राक्ष पाहिजे तर आता द्राक्ष घेते आणि मग जाते. मग बाबू दाखवते तुम्हाला. ऑर्डर आलं तर ते घेतलं द्राक्ष आणि चिकू. आता बघू बाबू. बाबू नाही येत ना माझ्याकडे कट्टी ना. माझा पोरगा आहे तो माझ्याकडे येणार नाही का. आता कधीपासून आहे का तुला आहे ना. मग मला कशाला त्या टाइम फोन केला. ये ना तू आले तर आहे का. त्याला काय आहे का एक साइड काय आहे का. बघा बघा आता आई आ काय केला असा करतो आमचा बाबू. इथे चहा ठेवलाय म्हणजे सुस्ते आले. बाबांना म्हणा मला चहा. कुठे तो मुलगा. बाबा PS आहे. हा मुलगा ना. आता पैसाच पैसा. तिची मम्मी कुठली यातली. आता एवढा पेढा आला ना कळला कशाला. जा ना अभिनंदन करून या. त्याच्या मम्मीला काम नाही ना मग काम कसं वाढवायचं तर असा. चॉकलेटचा पाऊस पडतोय. त्याच्या दादाचा टिला झाला ना आज ना रे. बरोबर ना बाबू. खेळू दे. स्वतः पसरवायचा आहे ना मग आता भराचा नाटक करायचं. अंगो करायचा आहे तो इकडे काय आला तू लाबाळपणा करतो. ठेव ठेव ना. लागल आणला ना परत घेऊन चाला. अरे 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 लागल ना. अरे अरे अभी मेरा बेटू खाना खाएगा पानी पिएगा. मग तो एवढा पळाला कशाला समजला त्याला. या बा काय एवढं त्या पाण्याशी कनेक्शन आहे काय माहिती याचा. इथे जेवण भरवायला घातलाय ना. इकडे बघा येऊ. मग बाबांनी मला आईस्क्रीम आणले. असं बोलतात ना गिराईक मनाचा मालक आहे. ते याच्यावरनं बघा. ते म्हणजे ह्या 1 महिन्यात मी आता एक्सपायरी करत होती तर त्यामुळे मी बघितला तेवढा स्टॉक आपल्याकडे जास्त पडला आहे. गिराईक ना कधीच गिराईक आपला होऊ शकत नाही. गिराईकाला जिथे जास्त डिस्काउंट ना तिथेच पळणार आहे गिराईक. व्यावहारिक राहा. त्यामुळे आता हे एवढ्या मेडिसिन रिटर्न करायला घेतलेत. जास्त स्टॉक मागवला तर कस्टमर पहिल्यांदा बोलतात मागवा आणि मग घ्यायला येत नाही. हे असंच असतं नेहमीचं.